साईराम. जय श्री कृष्ण. आम्ही सायरा. आम्ही निघालोय. आपली जर्नीबद्दल आम्ही नंतर सांगू, बट तुम्हाला माहिती की आमचं आत्ताच लग्न झालेलं आहे आणि ऑब्विसली आफ्टर वेडिंग प्रत्येकाचं कुठे ना कुठे फिरायचं प्लॅनिंग असतं. आमचंही खूप प्लॅनिंग होते आणि त्या प्लॅनिंगमध्ये मेन आम्ही ठरवलेलं होतं सिंगापूर आणि त्याच्यासाठी अनफॉर्च्युनेटली आम्ही केलं होतं इंडिगोच्या फ्लाईट्स आणि फ्लाईट्सचं काय सुरू आहे सध्या हे सगळ्यांना माहिती आहे. सो त्या अनफॉर्च्युनेटली आमच्या फ्लाईट्स कॅन्सल झाल्या. बट एनिवे आम्ही घरात राहणार येतो नव्हतोच. सो ॲज पर अ विदर्भियन कपल, न्यूली वेड कपल, तर आपल्याकडे लग्न झाल्यावर शेगावला जाण्याची जी पद्धत आहे ही मोडणे खूप चुकीचं आहे. सो ते रिच्युअल्स आम्ही क्रॉस करत होतो आणि मग सिंगापूर जाणार होतो. बट ठीक आहे, आम्हाला गजानन महाराजांनी पहिले म्हटले की तुम्ही आमच्या दर्शनाला या. सो ते रिच्युअल्स फॉलो करत ॲज अ विदर्भियन कपल आम्ही सायरा जातोय श्री संत गजानन महाराजांची नगरी शेगावला. आणि आत्ता सायंकाळचे 5 वाजलेले आहे. आम्ही निघालोय आमच्या गाडीने आणि ॲज यू कॅन सी आमचे इसेन्शियल्स आम्ही सगळं मेसी आहे. बट एनिवे आमचं लग्न झाल्यामुळे आमचे स्टफ सगळे विखुरलेले होते म्हणून आम्हाला जेही इसेन्शियल्स वाटले आम्ही इसेन्शियल्स घेऊन निघालेलो आहेत आमचे. आम्ही आहोत आता सध्या अकोला हायवेला आणि अकोला इथून जवळपास 28 किलोमीटर राहिलेला आहे. अकोल्याची फेमस पाणीपुरी आहे असं म्हणतात, पण मला तर अमरावतीचीच आवडते आणि साहिलला सुद्धा अमरावतीचीच आवडते. दिवस डुबलेला आहे म्हणून जरा लाईट इफेक्ट कमी आहे म्हणून साहिलच्या फोनचा टॉर्च घेतलेला आणि रेकॉर्डिंग सुरू आहे. सो यू कॅन सी अवर स्ट्रगल. बट एनिवे इक्विपमेंट कमी आहे पण आम्ही हळूहळू आमचं सुरू करूया सगळं. तर मी पण पाणीपुरी खाणार नाही आहे कारण की मला आज चतुर्थीचा उपवास आणि गजानन महाराजांचं दर्शन करूनच आम्ही आमचा उपवास तोडूया. गाईज ओळखली का गाडी? आपली लालपरी आहे ना. आपल्या लाईफ मध्ये प्रत्येकाने तरी एकदा तरी लालपरीचा प्रवास केलाच असेल. हो, आम्ही आता पोहोचलोय शेगावला आणि थोड्याच वेळात आम्ही मंदिराच्या प्रिमायसेस मध्ये जाऊ. मी ऑब्व्हियसली काही लोकांनी तर पाहिलाच असेल पण ज्यांनी नाही पाहिलं त्यांना आम्ही प्रिमायसेसचा स्मॉल टूर देऊ आणि अशी काही गोष्ट दाखवू की कुठे एक्झिस्ट करतं असं म्हणत तर नाही, पण जी मॅनेजमेंट आणि जी अरेंजमेंट शेगावमध्ये फॉलो होते रिगार्डिंग पार्किंग तर ती आज मी तुम्हाला दाखवणार. सो गाईज ही आहे ती पार्किंग. अशी भव्य दिव्य पार्किंग अराउंड किती 500 गाड्यांची 500 गाड्यांची पार्किंग आहे अवेलेबल. आणि याची स्पेशल गोष्ट म्हणजे की हे फ्री आहे, इथे कुठलेही पैसे लागत नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे की इथे जे काउंटिंग आहे हे ऑटो काउंटिंग आहे. म्हणजे तुम्हाला इथे किती पार्किंग ऑक्युपाईड आहे आणि किती वॅकंट आहे हे तिथे नंबर डिस्प्ले होतो आणि या प्रकारे सगळं लाईन मध्ये सगळे डिसिप्लिननी इथे कार पार्क होतात. आता इथे दिसते इथे जागा आहे, आपण इथे पार्क करू शकलो असतो पण नाही केली. इथं आलो आपण भुयारी मार्गात. भुयारी मार्गातला विषय असा आहे की पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्यानंतर आपल्याला भुयारी मार्गाने जावं लागतं मंदिराकडे. सो इथं आलो आपण भुयारी मार्गाकडे आणि इथून मार्गक्रमण करणार आहे मंदिरासाठी. तर बघू आता मंदिराची जी दृश्य आहे आपण थोड्या वेळात बघूच आणि तिथून आपण थोडं इथे जे भक्तनिवासाकडे पण जाऊया. भाऊ जोडून आता दूध घेतलं आहे मस्त. मलाही दूध एन्जॉय करायचं आहे आणि आता सरळ इकडे मंदिर येते, मंदिराकडे जायचं, मंदिराकडे निघायचं, गजानन महाराजचं दर्शन घ्यायचं. मस्त मस्त मूर्ती इथं गजानन महाराजच्या. त्याच्यानंतर रविवार असल्याच्यानं खूप बेकार गर्दी अशी दिसून राहिली.
विसावा भक्तनिवास. बघू शकता हा एवढा मोठा भक्तनिवास आहे की इथे जवळपास आरामात 1000-2000 पब्लिकची राहण्याची खूप छान व्यवस्था अगदी कमी किमतीत हो. आता आम्ही निघतोय संस्थानमधून. बघू शकता साहिल लगेज लोड करतोय आणि मी मस्त छान रेडी होऊन माझ्या आजच्या प्रवासासाठी रेडी आहे. सो आजचं आमची डेस्टिनी आहे, आम्ही आत्ताच रिव्हील नाही करू, आम्ही हळूहळू जर्नीमध्ये सांगू की आम्ही कुठे जातोय आणि कसं जातोय, काय प्लॅन करतोय. सो स्टे ट्यून विथ अस.